महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरामध्ये पोस्टर्स, जाहिरातीचे फलक किंवा बॅनर्स लावताना प्रशासकीय परवानगी घेणं हे अनिवार्य आहे। त्यासाठी प्रशासनाला महसूलसुद्धा द्यावा लागतो आणि प्रशासनाला एक मोठा महसूल यामधून प्राप्त होतो। परंतु हा महसूल गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील माहूर नगरपंचायतमध्ये बुडविला जात आहे। येथे शहरामध्ये पोस्टर्स किंवा बॅनर्स लावताना प्रशासनाला धूळ चारलेली दिसत आहे किंवा कुठल्याही प्रकारची परवानगी ही घेतल्या गेलेली दिसत नाही आहे। येथे वेगवेगळ्या पब्लिसिटीजचे वेगवेगळे पोस्टर्स, बॅनर्स, जाहिरातीचे फलक हे आहेत, मात्र त्यासाठी कुठल्याही प्रकारची अधिकृत परवानगी ही घेण्यात आलेली नाही। विदर्भ न्यूजच्या चमूने प्रत्यक्ष स्टिंग ऑपरेशन करीत माहूर येथे वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या आणि त्या अनुषंगाने माहूर नगरपंचायतच्या विद्यमान मुख्याधिकारी विद्या कदम यांच्याशी चर्चा केली। त्यांनी सुद्धा अशा प्रकारच्या कुठल्याही परवानगी न घेता हे अवैध पोस्टर्स व बॅनर्स लावल्या जात असल्याचं कुठेतरी कबूल केलेलं आहे। माहूर नगरपंचायतच्या वतीने जे शहरामध्ये बॅनर्स उभे केले जातात त्यासाठी वार्षिक टेंडर आकारणी केलेली आहे आणि संबंधित गुत्तेदाराकडून ती फीज वसूल केली जाते आणि त्या संबंधित गुत्तेदारांना आपल्याकडे ती फीज भरलेली आहे आणि सार्वजनिक ठिकाणी काही अपघात वगैरे होईल अशा ठिकाणी आपण पोस्टर लावू देत नाही आहे। असं काही नाही आहे, गुत्तेदारांनी संबंधित रक्कम भरलेली आहे आणि त्याचा आपण वार्षिक रिन्युएशन पण करणार आहोत। शेवटी या अवैध पोस्टर्सवर, बॅनर्सवरती व जाहिरात फलकांवरती पब्लिसिटी चालविणारे लाखो रुपयांची कमाई करत असून मात्र नगरपंचायत माहूर यांचा कर बुडवीत आहे अशी सुद्धा कबुली त्यांनी दिलेली आहे। येत्या काळामध्ये काही दिवसांनंतर या अनधिकृत फलकांवरती, जाहिरातबाजीच्या पोस्टर्सवर कार्यवाही करण्याचे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे। विदर्भ न्यूजची संपूर्ण चमू या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन माहूर येथे अनेक ठिकाणी त्यांनी चित्रीकरण करून नगरपंचायतच्या मुख्याधिकारी विद्या कदम यांना ही बाब उघडकीस आणून दिलेली असल्यामुळे जनसामान्यांमधून विदर्भ न्यूजचे कौतुक करण्यात येत आहे। विदर्भ न्यूज चमूचा माहूर येथून हा खास वृत्तांत।